हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल रसिकाज गुड लाईफ. आम्ही निघालो आहे बाहेर म्हणजे अजूनही आमचं काही ठरलेलं नाही आहे. आज सॅटर्डे आहे, सो आम्ही असंच बाहेर निघालो. पण म्हटलं जाऊयात जवळपास. तर गुगल केलं आणि आम्हाला एक मिळालं सुंदर मंदिर, जैन मंदिर, जे एक तळेगावच्या अलीकडे आहे आणि निगडीच्या थोडं पुढे मधात. म्हटलं जाऊन बघूयात. तर हे मंदिर अतिशय सुंदर होतं आणि आतमध्ये इथे रेकॉर्डिंग किंवा कॅमेरा न्यायला अलाउड नव्हता. तरी पण आम्ही थोडाफार शूट करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही आतमध्ये बघू शकता किती सुंदर बनवलेलं आहे. एकदम सुंदर त्यांनी मार्बलमध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे. त्यानंतर इथे फारसं रेकॉर्डिंग तर आम्ही करू शकलो नाही आणि आम्ही आणखी पुढे निघालो, कारण आमच्याकडे बरंच वेळ अजूनही बाकी होतं. अख्खी दुपार बाकी होती. तर आम्ही विचार केला की चला लोणावळ्याला जाऊन येऊ. पण काय, लोणावळ्याला जाता जाता इतका भयंकर पाऊस लागला रस्त्यामध्ये. खूप जास्त पाऊस होता. असं वाटत होतं जसं ढगफुटी झाली आहे का काय. लिटरली गाडीमध्ये बसून पण भीती वाटत होती. मग आम्ही गेलो टायगर्स पॉईंटला. तिथे सध्या पावसामुळे यांनी छान छोटे छोटे टेंट केले आहेत विथ लाईटिंग. तर संध्याकाळच्या वेळेला तर ते खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता इथे एकदम जास्त धुकं होतं. मुंबई पुणे हायवे जो वरून दिसतो तो बिलकुल दिसेनासा झाला होता थोड्या वेळामध्ये. तिथे आम्ही चहा कॉफी ऑर्डर केली आणि मस्तपैकी गप्पा मारल्यात आणि संध्याकाळचा चहा एन्जॉय केला. उपवास असल्यामुळे जरा चिप्स वगैरे बघत होते मी काय मिळते का. मग तिथनं रिटर्न निघालो आणि माझ्या मैत्रिणीला घ्यायची होती मगनलालची चिक्की. सो आम्ही गेलो मगनलालच्या एका दुकानामध्ये. मला लोणावळ्याच्या चौकामध्ये लागलेली भयंकर ट्रॅफिक. त्यानंतर मी शूट बंद केलं, कारण आम्ही खूप जास्त थकलो होतो. बाय बाय.